इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वोत्तम गुरु म्हणून आपण संबोधतो. अर्थातच अनुभवाची शिदोरी असणारे सर्व खेळाडू पहिल्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहिला जिकडे सिंगल रन्स त्या ठिकाणी पहिले लॉफ करत असताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे पकडला जाईल. फर्स्ट विकेट डाऊन. विजय म्हात्रे दादर बॅक टू द पॅव्हलियन. त्या ठिकाणी आपण पाहिलं हर्षल गिब्स यांची खरं तर उपाधी आम्ही त्यांना दिलंय आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आणि पहिली सफलता या ठिकाणी मिळाली. गोलंदाजी करत असताना सदस्य 11 हनुमानपाडा या संघाला आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि मॉर्निंग सेशन मध्ये हीच लढाई आपण पाहिली होती सकाळच्या सत्रात आणि सामना जिंकला होता सदस्य 11 हनुमानपाडा या संघाने. अर्थातच त्या मॅच मध्ये 16 चेंडू मध्ये 36 धावांची धुवाधार फलंदाजी नितीन दादा मोकल यांच्या माध्यमातून आपण पाहिली. खरं तर हे 5वं पर्व आहे परंतु सलग 3 पर्वांमध्ये पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक त्यांना मिळवताना आपण पाहिलंय. पहिली षटकार हॅट्रिक सिक्सर हॅट्रिक देखील त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. पुढचा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर बल्लाल पाटील कळबेचा खेळाडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना फलंदाजाला आपण पाहतोय. स्वीपचा फटका खरं तर डीप मिड विकेट मध्ये नीटचं कनेक्शन जुळलं नाहीये परंतु इनफिल्डला कव्हर करत असताना चेंडू मात्र जाईल सरळ सीमा पार. पाच धावा धावफलकावर 2 खेळाडू 38 घराच्या बाहेर आपण पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक खेळाडू पेट्रोलिंग करत असताना तिकडे फटका लाजवाब क्रिकेटचं मादक सौंदर्य डीप कव्हर पॉइंटला प्रमुख प्रवेशद्वाराजवळ चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमा पार चौकार. आता क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळेल. ऑफ साइडला डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. चांगला फटका चेंडू हवेत आहे 38 सर्कलला स्क्वेअर लेग पंचांच्या इथे झेल पकडलाय. धक्का दुसरा फलंदाजी करत असताना टीम हित आपण पाहिला ज्या चेंडूवर विकेट मिळाली लेन थोडी मागे घेतली. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू विकेट डाऊन. पुढचा खेळाडू कमलाकर म्हात्रे रावेचे खेळाडू आहेत. लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पण नारायण सरांना साथ द्यावी लागेल. एका पार्टनरशिपची आता आवश्यकता असेल. पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के बसलेत. चांगला चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे झेल घेण्यासाठी जायला हवं होतं. खरं तर आणखीन एक विकेट कदाचित मिळाली असती नितीन दादा मोकल यांना परंतु षटक संपलं पहिलं. अगदी नाट्यमय षटक आपण पाहिलं ज्या ओव्हर मध्ये 2 चौकार 2 विकेट्स 1 सिंगल 1 दुहेरी फटका आपण पाहिला. धावसंख्या आल्या 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं दमदार आयोजन 5वं सीझन 5वं पर्व या ठिकाणी भव्य दिव्य क्रीडांगणावरती
संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आज समालोचन करण्याची संधी या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून मला मिळाली, त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून या सर्व आयोजकांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. खरं तर सन्मान्य गोपीनाथ शेठजी मोकल साहेबाई या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचा आभार. नारायण काकांचा देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर आणखीन काही दिवस या स्पर्धेला द्यायचे होते, परंतु सध्या भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. अमरापूर विभाग प्रीमियर लीग 40+ची खरं तर दमदार आयोजन आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अजय पाटील रावे, राव्याचा आणखीन एक खेळाडू खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतोय. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 11 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. शॉर्ट पिच, बॅटचा फेस खोलला, थर्ड बॅटला आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना सीमा पार, चौकार. आकाशामध्ये एक घार देखील आपण पाहू शकताय. बाप ती भक्ष्याच्या शोधात आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच होता, खरं तर शॉर्ट ऑन पूलचा फटका फसला. बॅटची एज एसटी रक्षकाच्या पाठीमागे त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्रामध्ये सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. घार फिरे आकाशी, परंतु तिचे चित्त मात्र तिच्या पिल्लापाशी. खरं तर आकाशामध्ये घिरटी घालत असताना खरं तर घारीला आपण पाहतोय, ती एका भक्ष्याच्या शोधात आहे. आणि या मॅचचा जर का आपण विचार केला तर एक संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. या ठिकाणी फटका फसला, आणखीन एक धक्का, कॅच अँड बॉलचा चान्स, फॉलो थ्रू मध्ये पकडलाय जेल आणि फलंदाज कमलाकर म्हात्रेचा संपलाय खेळ. फॉर्च्युनर वाला, अरे कोण रे आला 909 नंबर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या वैकुंठ शेट दादाच्या या नावात दमाई रे, आमच्या वैकुंठ शेट दादाच्या या नावात. विधानसभा मतदारसंघाचे किंग मेकर म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि राजपुत्र ही खरं तर पदवी त्यांना दिलेली आहे आमच्या आदरणीय सन्माननीय वैकुंठदादा पाटील, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेले भव्य दिव्य क्रीडांगण खरं तर आपण पाहतोय. अमरापूर विभागातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, खरं तर एक चांगलं मैदान उपलब्ध व्हावं अशी इच्छा ज्यांची होती. आणि बघता बघता एका टेकडीचं स्वरूप एका भव्य दिव्य क्रीडांगणाने घेतलं आणि एक चांगलं मैदान, एक हक्काचं मैदान खरं तर अमरापूर विभागासाठी ज्यांनी उपलब्ध करून दिलं. खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, तरुणांवर ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय. खरं तर आज सकाळच्या सत्रामध्ये ज्यांच्या पवित्र शुभ असते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होत असताना आपण पाहिला. अर्थातच वैकुंठदादांचं संगीत या ठिकाणी आपण ऐकलंय. बऱ्याचशा स्पर्धा दादांच्या नेतृत्वात आपण पाहतोय. जिथे विभाग प्रीमियर लीग असेल, नुकताच संपन्न झालेली अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं आयोजन असेल, वाशिम विभागात कबड्डीच्या स्पर्धा असतील, खरं तर भरपूर बिजी शेड्यूल दादांचा देखील राहिलाय. आजकाल ज्या अर्थी अक्षय पाटील सर म्हणाले की विविध कार्यक्रमांप्रसंगी दादांना आपण पाहतोय. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा धावफलकावर रिषभ पंत यांचा जर्सी नंबर. IPL मध्ये सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवर लागल्या, अर्थातच 27 करोड रुपयाने खरं तर टीमने त्यांना खरेदी केलाय. 17 आकडा आपण पाहिला. डाऊन द ग्राउंड या ठिकाणी डाव्या स्टिकच्या भरपूर दूर राहणारा चेंडू, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. 18 धावा धावफलकावर विराट कोहली यांचा जर्सी नंबर. किंग कोहली भारतीय संघाची रन मशीन म्हणून खरं तर ज्यांना ओळखलं जातोय. 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पण महत्वपूर्ण लढाई मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट पिच, अप्रतिम फटका, बॅट आणि बॉलचं कनेक्शन, वॉट कॅच, जबरदस्त झेल. नारायण सरांना विश्वास होत नाहीये. ते मैदानावरती थांबलेत, ते खेळाडूंकडे पाहतात नेमकं घडलंय काय, परंतु जबरदस्त कॅच.
खरं तर मैदान अगदी शांत झालंय, मैदान अगदी शांत झालंय. कॅच त्या ठिकाणी पकड जबरदस्त झेल पकडलाय. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट दुसरा झेल अर्थातच प्रशांत दादा पाटील सोनकारचे, त्यांनी अप्रतिम झेल पॉइंट क्षेत्रामध्ये पकडला. आणि तदनंतर ही कॅच मोठ्या खेळाडूला जर का तुम्हाला बाद करायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न देखील तितकेच ताकदीचे मोठे करावे लागतात आणि ते पाहायला मिळाला. फटका लाजवाब, परंतु विकेट डाऊन. नवीन फलंदाज रवींद्र रसाल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. या ठिकाणी विकेट मिळाल्यानंतर अधिक आक्रमक होत असताना या संघाला आपण पाहिलं सदस्य 11 हनुमानपाडा. या ठिकाणी षटक संपलं दुसरं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर 18 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. करंट रन रेटचा जर का आपण विचार केला तर 9.00 असा करंट रन रेट या ठिकाणी आपण पाहतोय. आणि जर का प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला आपण तर 45 क्षमा असावी 45 ते 50 पर्यंत खरं तर प्रोजेक्टेड स्कोर जाईल. परंतु काय घडेल या मॅच मध्ये, काय घडेल या मॅच मध्ये. 2 षटकानंतर 4 विकेट्स, भरपूर विकेट्स गमावलेत. त्यात नारायण सरांची विकेट असेल, महत्वाचं म्हणजे विजय म्हात्रे बाद झाला. तदनंतर बल्लाल पाटील सारखा विस्फोटक खेळाडू तंबूच्या आश्रयाला आपण पाहतो. आणि कमलाकर म्हात्रे रावे यांची देखील विकेट गमावले. दिनेश पाटील रावे आणि रवींद्र रसाल अर्थातच जे टीमचे ओनर आहेत रवींद्र रसाल यांना आता मात्र महत्वपूर्ण इनिंग साकारावी लागेल. 40+ म्हटलं की लेजंड क्रिकेट. बरेचसे उन्हाळे पावसाले ज्यांनी क्रिकेटमध्ये पाहिले, ज्यांच्या बरेचसे किस्से कहाणी आम्ही मंदिरात चौकामध्ये बसून भरपूर गोष्टी ऐकल्यात, ते खेळाडू खरं तर आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट, दुसऱ्यासाठी पलटले. 2 रन्स देखील त्या ठिकाणी मिळतील. सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये 2 रन्स या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स, 20 धावा धावफलकावर. या खेळाडूंच्या बऱ्याचशा कहाण्या, बरेचसे किस्से आपण भरपूर वेळेला ऐकलेत, परंतु आज प्रत्यक्षात खरं तर त्यांचा खेळ पाहण्याची संधी देखील आपल्याला मिळाली. चांगला चेंडू आहे, शॉर्ट पिच चेंडू राईज झाला. आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू. खास करून नितीन दादा मोकल यांच्याबद्दल बरेच वेळेला आम्ही ऐकलं, मायकल जोहेचे विस्फोटक खेळाडू, परंतु आज दादांची बॅटिंग देखील खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली की जिकडे 16 चेंडूमध्ये 36 धावा. अगदी वैकुंठ दादा देखील भरपूर वेळेला त्यांना खरं तर एन्करेज करत होते. टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील आपण ऐकला. आणखीन एक शॉर्ट पिच, परंतु वाईटचा इशारा आलाय. स्क्वेअर लेग पंचांकडून हा निर्णय येईल. वाईटचा इशारा. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. फायनल डिसिजन, इट्स अ फायनल डिसिजन. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय महेश कडू सर विरार आणि खालिद सर, उत्कृष्ट पंच. चला, शॉर्ट पिच चेंडू. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. धावसंख्या 21 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक सुरू असताना गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे सतीश पाटील हनुमानपाडा. डान्सिंग डाउन द विकेट, स्ट्रेट हिट, ब्लास्टिंगच्या समोर विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सुरक्षित स्थान. चेंडू मात्र जाईल काही टप्पे घेत सीमा पार. चौकार.
तिसरा चेंडू असेल सतीश पाटील यांचा. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाठीमागे आहे. सीमारेषे लगत चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील रन्स मिळतील 2. अगदी तिन्ही सामन्यांचा जर का विचार आपण केला खास करून हितवर्धक जोहे संघासाठी तर दिनेशने धावांचं खूप चांगलं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगलं योगदान, सेकंड मॅच मध्ये देखील जो सामना जिंकला डू ऑर डायचा त्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी. तर या निर्णायक आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी दिनेश पाटील रावे या खेळाडूंकडून आपण पाहतोय. राईट ऑन द विकेट रावे एंड कडून चांगला फटका डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. या 2 धाब्याने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वर पाहायला मिळेल. 29-29 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. लेजंड क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 एक धाव आरोग्यासाठी. खरं तर फिटनेस अतिशय महत्वाचा आणि वेल फिट असलेले सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. फुल टॉस तिकडे क्षेत्ररक्षक आहे. सेफली लँडिंग नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एक टप्पा चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल आणखीन दुहेरी फटका 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. षटक संपलं तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना हितवर्धक जोहे संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 4 बाद 31 रन्स. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना हितवर्धक जोहे या फ्रँचाइज टीमची धावसंख्या 4 बाद 31. गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये दिनेश पाटील रावे या खेळाडूला आपण पाहतोय. प्राइज विकेट असेल दिनेशची, खास करून टीम सदस्य 11 हनुमानपाडा या संघासाठी. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती रन्स येतील आणि कशा प्रकारचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल या जाऊया आपण मैदानाकडे. चौथ्या षटकासाठी पेन तालुका 40+ चे विद्यमान अध्यक्ष सतीश पाटील ॲज अ कॅप्टन या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आणि त्याच्या समोर मात्र टीम ओनर अर्थातच रवींद्र रसाल हितवर्धक जोहे. पहिला चेंडू सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट सिंगलच्या शोधात रवींद्र रसाला खेळाडू होता. सिंगल मिळाली परंतु दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी रन्स देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र 3 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अद्याप 11 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना ठाऊक आहे की धावांचा पाठलाग यशस्वीरित्या होत नाहीयेत. वारा थोडासा थांबतो. वाऱ्याची साथ फलंदाजाला मिळत नाहीये. परंतु ह्या मॅच मध्ये काय घडेल. चांगला चेंडू होता. टो क्रशर यॉर्कर. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातोय यॉर्करचा चेंडू पाहिला. तदनंतर रन्स एक सिंगल स्ट्राइक रोटेट करण्याची संधी स्ट्राइक रोटेट देखील होताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना हितवर्धक जोहे या टीमची धावसंख्या अद्याप 10 चेंडूंचा खेळ बाकी.
लॉस करत असताना बॅटची एज, एसटी रक्षक डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. विश्वास बसत नाहीये. प्लेइंग 11 मधला सर्वाधिक चपळ खेळाडू कोण असेल तर एसटी रक्षक महेंद्रसिंग धोनीला आपण कित्येक वेळा पाहिलंय. भरपूर व्हिडिओज आपण त्याच्या पाहिल्यात. एसटी रक्षकाने जर का झेल सोडला तर मग कोणता खेळाडू पकडेल हा देखील एक प्रश्न आहे. सोपा झेल निसटलाय. शॉर्ट चेंडू आहे तिकडे बॅकवर्ड क्षेत्रामध्ये थर्ड बॅटला अप्रतिम स्ट्रोक्स प्ले केला. दिशा दाखवण्याचं फक्त कार्य. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तर काय घडलं तर स्ट्राइक रोटेट झाली. रवींद्र रसाल स्ट्राइक वर आले आणि त्याच्या बॅट मधून चौकार आला. गोल्डन विकेट, प्राइज विकेट मिळाली असती सदस्य 11 हनुमानपाडा संघाला, परंतु ती संधी त्यांनी गमावली. ओहो क्या बात आहे. समोरच्या दिशेला पुढे खेळण्याचा प्रयत्न. प्रेम त्या ठिकाणी चेंडूला फील करेल तत्पूर्वी 2 रन्स घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे. आज रवींद्र रसाल एक चांगल्या टच मध्ये आहेत. खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 41. 41 धावा धाव फलकावर. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम हितवर्धक जोय हे बॅटल आपण सकाळी पाहिलं आणि तो सामना जिंकला होता सदस्य 11 हनुमानपाडा संघाने. इकडे फुल टॉस पाठीमागे खेळत असताना 38 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. रोशन त्या ठिकाणी आपण पाहतो हनुमानपाड्याचे खरं तर हे खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रन्स आली, एक सिंगल. षटक संपलं. चौथं 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर 42 धावा धावफलकावर. आमचे मित्र प्रवीण पाटील जोहे आणि गोल्डन मॅन सुंटी पाटील पार्टीच्या मूड मध्ये आहेत. लवकरच ते 40+ होतील आणि 40+ झाल्यानंतर सुनील पाटील आहेत, परंतु प्रवीण पाटील लवकरच होतील. दिगंबर नागे देखील लवकरच 40+ होतील. प्रवीणचे काही दिवस बाकी आहेत अर्थातच 40+ व्हायला. जरूर त्यांच्याकडून एक आम्हाला देखील संदेश आलाय. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये बोलवत आहेत ते, पाठीमागे या. दोस्ती दुनियेतील राजा माणूस अर्थातच सुनील पाटील, सुंटी दादा आणि प्रवीण पाटील अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष, सध्या शिक्षक आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना ते घडवत आहेत. आम्हाला देखील त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले सल्ले ते नियमित देत असतात. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. पण हे 3-4 खेळाडू जर का आले 40+ मध्ये, संदेश घरत, प्रवीण पाटील, दिगंबर नागे, तर मग वैभव तावरी देखील आहेत राव्याचे, फार मजा येईल. मग टेकडीवर चला कॅमेरा ऑपरेटरला आमची विनंती आहे, एकदा त्यांना फ्रेम मध्ये घ्या. A1 जोडी आहे जोयाची. मामा आणि भाचा अशी जोडी आपण पाहतोय. बॅकवर्ड क्षेत्राकडे ते बोलवत आहेत, पाठीमागे या. अंतिम षटकाकडे आपण जाऊया. बॅक टू द क्रिकेट. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. फ्लिक 38 सर्कल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. पण त्या 2 व्यक्तींच्या सोबत त्यांची सोय करण्यासाठी अनेक व्यक्ती असतात. एकच दुसरा मित्र त्यांच्या सोबत जरूर असतो. पॉली आज नाईट स्पर्धेसाठी कदाचित जोहे संघ मोठी जुई 1.5 लाख रुपये पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये जोहे संघाला आपण पाहणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा आपण जोहे संघाला देऊया. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल डीप मध्ये थोडं फंबल पाहायला मिळालं आणि सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 45 धावा जे प्रेडिक्ट आपण केलं होतं. 9च्या सरासरीने फलंदाजी सुरू राहिली तर
45 धाव संख्येपर्यंत सहज पोहोचतील. चांगला फटका, क्या बात है. प्रवीण पाटील आणि सुंटी पाटील यांच्या दिशेने ठोकलेला हा षटकार. जबरदस्त षटकार ठोकलाय. प्रवीण पाटील आज नाईट स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचे षटकार मारायचे तुम्हाला. दिगंबर नागे यांच्याकडून हा संदेश आलाय आणि आता संदेश घरत देखील चाललेत तिकडे. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर अतिरिक्त वेगाने आतमध्ये चेंडू आला. इट्स अ डॉट बॉल. कोणत्या प्रकारची चूक त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये सतीश पाटील यांच्याकडून. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे. आणखीन एक जबरदस्त लॉफ्टेड हिट स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केले, सिक्सर प्लॉट मध्ये ठोकलाय षटकार. आज खरं तर भरपूर प्रभावित केलं दिनेश पाटील राब्याच्या खेळाडूने, ज्या अर्थी आज तो बरसलाय. लास्ट बॉल फुलटॉ चेंडू आहे, डिपेक्षा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, चेंडूची फेकिंग करतील, तत्पूर्वी 2 रन्स या ठिकाणी जरूर पूर्ण केल्या जातील आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहा, दिनेश पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. खरं तर तिन्ही मॅचेस मध्ये या खेळाडूंकडून चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलं गेले. संपल्या 5 षटकानंतर बॅटिंग करत असताना हितवर्धक जोहे या फ्रँचाइज टीमची धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहतोय 59 रन्स आणि विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य या ठिकाणी असेल सदस्य 11 हनुमानपाडा या संघाच्या समोर. खरं तर आयोजन कमिटीचे मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी आज तुम्ही मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं सतशः ऋणी असेल. थँक्यू सो मच. मात्र हनुमानजी नाईक यांनी मात्र कटारीतून तलवारी काढल्यात, खांद्यावर घेतल्यात. आता फक्त नंबर कधी येते बॅटिंगला विचार केला जाईल. तर अर्थातच आजच्या दिवसातील शेवटची मॅच असणार आहे, महत्वाची मॅच, निर्णायक मॅच. सुपर 6 मध्ये जाण्याचा प्रयत्न 2 संघांचा, एकीकडे हितवर्धक जोहे आणि दुसरीकडे पहिलं सदस्य 11 हनुमानपाडा. 2 संघांचा प्रयत्न सुपर 6 मध्ये असणार आहे, कारण बादशाह 11 दादर संघ सुपर 6 मध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या समवेत आजच्या पहिल्या दिवसातील कुठला संघ हा दुसरा ठरणार आहे सुपर 6 चा मानकरी, हितवर्धक जोहे की सदस्य 11 हनुमानपाडा. कारण प्रथम फलंदाजी करत असताना हितवर्धक जोहे संघाने धाबा बनवून धावपटलावर 59 धावसंख्या, 60 धावसंख्येचा बाण सदस्य 11 हनुमानपाडा संघापुढे ठेवलंय. हे बाण पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र सतीशजी पाटील असतील, त्यांच्यासोबत हनुमानजी नाईक असतील. त्यानंतर मी नाम उल्लेख करेल ते अर्थातच
तर याच दरम्यान प्रमेशजी पाटील यांचा विशेष सन्मान केला जातो. आज समालोचक म्हणून त्यांनी दिवसभरामध्ये सेवा या सर्व प्रेक्षकांना दिली, या 40+ संघटनेला दिली. अगदी पेन तालुक्यातील नामांकित समालोचक मराठीचे म्हणून त्यांची गणना केली जाते. तर परमेशजी पाटील मॅन फ्रॉम सोनखार गावचे हे सुपुत्र, त्यांच्या अमोघ वाणीतून सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांची मनं त्यांनी आजच्या दिवसामध्ये जिंकली. अशा परमेशजी पाटील यांचा सन्मान गोपीनाथ शेठ बोकल यांच्या शपथ्या स्वीकार त्यांनी केलाय. धन्यवाद. आपण ही समालोचन रूपी सेवा आजच्या दिवसामध्ये आम्हाला दिलीत. बोलूया आपण मैदानाकडे. मैदानावर खेळ इथे पाहायला मिळेल. एकीकडे सदस्य 11 हनुमानपाडा, विपक्ष हितवर्धक जोहे. हितवर्धक जोहे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 30 चेंडूमध्ये बनवल्या 59 धावा, 60 धावसंख्येचं लक्ष्य बाण ठेवलं गेले प्रतिस्पर्धी संघ. सदस्य 11 हनुमानपाडा संघाचे ओनर, संघ मालक आज सुदर्शनजी पाटील समाजसेवक, आज त्यांची एक ओळख आहे. आज त्यांची इथं उपस्थिती प्रार्थना होती, ते देखील चाललेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत विनंती करतोय. चला आधारस्तंभ आमच्या स्पर्धेचे गोपीनाथ शेठ बोकल यांच्या शुभ हस्ते सुदर्शनजी पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाडा, ज्येष्ठ समाजसेवक आणि या संघाचे संघ मालक. आज आपण पाहतोय सुदर्शनजी पाटील यांचा विशेष सन्मान इथे केला जातो. युट्यूब आपण इथे कॅमेरा टर्न करायचा आहे आणि कॅमेरामध्ये कैद करा. आमच्या आयोजकांना आणि अर्थातच आजच्या पाहुण्यांना सुदर्शनजी पाटील यांचा विशेष सन्मान. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष सचिनजी गुलिंबडे, आधारस्तंभ गोपीनाथ शेठ बोकल, सुदर्शनजी पाटील यांचा सन्मान करताना आपण पाहू शकताय. सलामीची विध्वंसक जोडी मैदानावर नितीनजी मोकल मॅन फ्रॉम जोहे आणि त्यांच्या समवेत सतीशजी पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाडा हा आपण खेळाडू मैदानावर दाखल झालाय. 40+ संस्थापक अध्यक्ष सतीशजी पाटील यांची ओळख आहे. आज तब्बल 600 ते 700 खेळाडू या पेन विभागामध्ये तयार करण्याचं काम, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम सतीश पाटील यांनी केलंय. आणि तेवढ्याच ज्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असे नारायण सर गोलंदाजी मार्कवर इथे पाहतोय. सरांचा इथे इशारा येतोय. दोन्ही पंच आपण पाहतोय, ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये आहेत, ते मात्र सज्ज झालेत. पहिला चेंडू इथे वाईटची मागणी केली जाते. पंचांनी मात्र इथे वाईटची मागणी जी आहे ती फेटाळून लावलेली आहे, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी झालंय असं निदर्शनास पंचांचा आलाय. इथे आता 29 चेंडू आणि धावा पाहिजे 60. या मिनिट बॅटची कळा लागली, बशकला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक मोठा हातरा, मोठा धक्का. नारायण सर इथे मात्र आपण पाहतो दिवसताना फलंदाजाला एक क्रिकेटची वृत्ती असते आणि दाखवत असताना आपण पाहतो एक रोमांचक थर्रार आनंद घेत असताना आज नारायण सर यांना पाहतोय. हा 40+ ला 21 स्पर्धा म्हणजे 40+ प्रीमियर लीग 2025 स्पर्धा ही अमरापूर विभागाची. यामध्ये वैकुंठ पाटील यांचं भरीव योगदान होतं. स्मिताताई पाटील यांचं नाव घेऊन आमचे अन्नदाता सचिनजी पाटील असतील, तसंच बाला मात्र यांचा विशेष नामोल्लेख केला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कडा, ब्रश केलाय, दुसरा धक्का, दुसरा मात्र मोठा हातरा बसलाय. अर्थातच सदस्य हनुमानपाडा संघाला महत्वाचा ब्रेक थ्रू. 25,000 पॉईंट आता जर इथून एक विकेट मिळवली तर हॅट्रिक आपल्याला मिळेल. आणि हॅट्रिक जर विकेट मिळाली तर मोहनजी पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी राबे तथा गावपंच पुढारी उपाध्यक्ष आणि यांच्या माध्यमातून 300
रुपयाची नगद राशी इथून मात्र दिली जाईल आणि या राशीचा फायदा कितपत घेणार कारण आता आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर टाकलाय पहिलं षटक हाताळत असताना दोन महत्वाचे विकेट विस्फोटक फलंदाज नितीन चिंबोकल आजच्या दिवसामध्ये ते बरसले होते त्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं कोपर संघाचा एक भारदस्त DSTला फलंदाज प्रेमनाथ मोकल याला मैदानाच्या बाहेर पाठवलं चौथा भारदस्त DSTला हनुमान नाईक अगदी हनुमान ना प्रमाणे एकदम पिलदार शरीर असलेला हा फलंदाज हनुमान नाईक मैदानावर आहे मॅन फ्रॉम कलबे संघाचा हा बलाढ्य फलंदाज मोठा फटका हनुमान नाईक या बिलला मात्र 440चा झटका दिलाय प्रतिस्पर्धी संघाला अप्रतिम जसं तर त्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 3 बॅक टू बॅक षटकार निकेश पाटील जो यांच्याकडून अर्थातच 1000 रुपयाचं पारितोषिक हनुमानजी नाईक पहिला तर आलाय अजून 2 येतील का 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल का महत्वाची मॅच निर्णायक मॅच सुपर 6 मध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी असलेली ही महत्वाची मॅच आपण याची डोळे पाहतोय एकीकडे हितवर्धक जो आहे दुसरीकडे सदस्य 11 हनुमान पाळा दोन संघ खोलवर टप्प्याचा चेंडू या बल्ला मात्र ऑन ड्राइव्ह केला चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने जातोय ज्या मेघनाथ दादाला धडपड केली होती मागाचा चेंडू पकडण्यासाठी पण ती धडपड अपयशी होती चेंडू गेला वरून यांची ड्राइव्ह होती खालून कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथे होतं ते कळायला मार्ग नव्हता कदाचित पाय तिथे सरपटला असेल आणि म्हणून तशा पद्धतीचं ते चित्र पाहायला मिळालं तोल जातो या वयामध्ये तोल जाण्याचे 2 कारण आहेत एक असा तोल जातो आणि दुसरा तोल तसा जातो तो तुम्हाला कळलाय चला मैदानाकडे या बिल्ला मात्र एक ग्लासचा फटका सतीश पाटील याच्या बॅटचा तडाखा इथं पाहता चेंडू गरम डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने जातोय येईल चौकार मैदानावर गाजतोय खर तर धावपटलावर धावा आहेत 11 धावा धावपटलावर आहेत या बिल्ला 24 चेंडू आणि 49 धावसंख्येची आवश्यकता असेल कारण फलंदाज मात्र आता सैरा बैरा खेळ करत आहेत त्यांना माहितीये धावा पाहिजे धावांचा डोंगर उभा केलाय या बल्ला मात्र सैरा वेरा धाबा बनवण्यापेक्षा मात्र इथे आपण योग्यरीत्या धाबा बनवल्या ते होऊ शकतात 24 चेंडू धाबा पाहिजे 49 माफक आव्हान तसं नाही पण इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल ती क्षमता आहे हनुमानजी नाईक मॅन फ्रॉम कलबे आज मात्र त्यांच्या नावामध्ये दम आहे पण ते काम करावं लागेल सतीश पाटील यांच्या नावामध्ये दम आहे पण ते काम करावं लागेल इथे मात्र विजयजी मात्रे गोलंदाज जलद गतीचा ऍक्शन जलद गतीचे आहे पण मात्र इथे मीडियम पेसर म्हणून सध्याच्या परिस्थितीला भूमिका बजावताना गोलंदाज म्हणून आपण पाहतोय नारायण सर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय विजयजी मात्रे कर्णधार आहेत सर्व सेनापती आहेत दादर संघाचे फलंदाजामध्ये अपयशी झालं पण आता गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी करतील का इथून सुपर 6 तिकीट मिळेल का हितवर्धक जोडे संघाला की सदस्य 11 हनुमान पाडा संघाला पाहूया ही मॅच निर्णायक मॅच अंतिम मॅच आजच्या दिवसातील
यामधला मात्र फसव्या पद्धतीचा चेंडू म्हटलं होतं की जलद गतीचा गोलंदाज म्हणून सध्याच्या घडीला ते आपण पाहतो गोलंदाजी करतात, पण सध्या त्यांनी व्हेरिएशन आणलंय. मीडियम पेसर मधून सध्या ते भूमिका बजावतात आणि हनुमान नाईक यांना असं वाटलं की जलद गतीने चेंडू टाकतील, पण फसव्या पद्धतीचा चेंडू गुडले स्पॉटला पडला. अचानक उसळी धारण केली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन, कारण महत्वाची मॅच आहे. इथे मात्र प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, आणि या मॅच मध्ये देखील तसंच परिस्थितीचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर विजयजी मात्र मॅनपॉट दादर संघाचा गोलंदाज. आता मात्र फुलटॉस चेंडू संधी दिली होती, लॉलीपॉप चेंडू म्हटलं जातं, पण हे डोक्याच्या बेली काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हाणून पाडला जातोय. हा फटका मात्र परमेशजी आपण पाहतोय आधीच ठरवला होता की मी रिव्हर्स मारेल आणि त्याचा परिणाम आता हा डॉट चेंडू आहे. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन, धाबा आणि चेंडू मधला अंतर वाढतोय. 22 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता. हाफ टॅकलचा चेंडू हनुमान नाईक यांनी मोठा फटका मारला असता, पण मात्र पददाली त्याचा वापर नाही, फुटवर्कचा वापर नाही. फुटवर्कचा वापर केला असता, शफल केला असता तर आज चेंडू आरामात गत्या डिपबॅक टीमला किंवा डीप बॅकवर्ड स्कोरला आला असता. पण हनुमान नाईक यांच्या मनामध्ये सध्याच्या घडीला काय चाललंय माहिती नाही. एकवीस चेंडू आणि 48 आवश्यकता आहे. इथे आमचे एमसी चे पंच आहेत, ते अगदीच आपण पाहतोय दोन्ही देखील ते व्यवस्थित पाहत आहेत. महेशजी कडू आणि आता खलील सर हे दोन्ही देखील पंच अनुभवी आहेत. एमसीए मध्ये त्याने अंपायरिंग केलेली आहे. आज देखील त्यांचं सातत्याने काम त्या एमसीए मध्ये चालू आहे. अगदी त्यांच्या नजरेतून कटाक्षानं मात्र अंपायरिंग केली जातोय. इथून 21 चेंडू 48 आवश्यकता आहे. इथे मात्र मैदानावर हालचालीला वेग येतोय, कारण त्याचं कारण म्हणजे ही महत्वाची मॅच आहे, जिंकायचं आहे. हा उद्दिष्ट मनाशी दोन्ही संघांनी बाळगलाय आणि त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होतात जे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, मेहनत करतात, संघर्ष करतात, तेव्हा कुठेतरी विजय जीवनामध्ये संपादित करता येतो. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटचा काहीतरी ब्रश केला असं एकंदरीत चित्र दिसून येत आलं. अर्थात बॅटचा आवाज इथपर्यंत रीच झालाय. इथून फुटेज जरी क्लिअर नसले तरी आवाज मात्र इथपर्यंत निर्माण झालाय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जाते. आज विजय मात्र थोडा मात्र गोलंदाजी मध्ये चांगला बरसलाय. थोडा म्हणायच्या पेक्षा मी जास्तच म्हणेल, कारण आता जलद गतीचा गोलंदाज म्हणून सध्याच्या घडीला तो भूमिका न करता मीडियम गतीचा गोलंदाज म्हणून सध्याच्या घडीला तो रोल भूमिका निभावतोय. पण अतिशय आपण पाहतो चांगली गोलंदाजी, मोठे फटके अजून देखील फलंदाजाच्या बॅट मधून आलेले नाही. पददाली त्याचा वापर केला. इथे मात्र कौकारण्याच्या दिशेनं नारायण सर अगदी 2 हाती वज्र मुठीमध्ये हातामध्ये चेंडू पकडलाय आणि धाव घेतली. यावेळेला मात्र गोलंदाजाच्या दिशेनं धबानी चेंडू मधलं अंतर इथे कमी होते थोडस. इथे 19 चेंडू आणि 46 आवश्यकता असेल. 19 balls and require 46 run in this match. एकदम टफ मॅच पाहतोय आपण. दोन्ही कडून बाजू खेचली जातोय, कधी तिकडे कधी इकडे, पण कुठे जाणार मॅच अगदी शेवटच्या क्षणार्धामध्ये आपल्याला समजेल. 19 चेंडू 46 आवश्यकता. या बल्ला मात्र पंचांनी मात्र वाईटचा सिग्नल दिलाय, इशारा दिलाय. चेंडू पडल्यानंतर उजव्या स्टिकच्या बाहेर जातोय, अतिरिक्त बाहेर जातोय. त्या थोडासा मात्र सुटकेचा श्वास सोडला असेल कदाचित. यदा कदाचित घडणाऱ्या घटना 19 चेंडू आणि 45 धावसंख्येची आवश्यकता. अगदी चिर शांतता या मैदानावर एकंदरीत आपण पाहतोय. या बेलला मात्र ज्याची वाट पाहतात सतीश पाटील ओळखला जातो ऑफस्टपचा वरून मारण्यामध्ये. पॉईंटच्या डोक्यावरून टोळवलाय डीप पॉईंटच्या दिशेनं दन 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 करे आईला हा चौकार.
षटकानंतर 19 धावसंख्या धावपटलावर आहे. 18 चेंडू 41 आवश्यकता आहे. जे पेपर झालेत त्याचा विचार करू नका, जो पेपर द्यायचा आहे त्याचा विचार करायचा. सांगायचं तात्पर्य असं आहे, धावा किती झाल्यात याचा विचार करू नका, आता धावा बनवायच्या किती आहेत त्याचा विचार करा. 18 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता आहे. आपण एकविरा माऊलीचं सुमधुर संगीत ऐकलं. अगदी कोली कराड्यांची मायमाऊली जी कर्ल्याच्या डोंगरावर बसलेली आहे, त्याला नवस समजलं जातं आणि त्या नवस फेडण्यासाठी हजारो भाविक भक्त त्या माऊलीच्या भेटीला जात असतात. असं आई अगदी कोली कराड्यांची मायमाऊली एकविरा मातेचं गीत ऐकलं. ऐकताच आपण घेऊन चालतो तुम्हाला पुन्हा एकदा या क्रिकेटच्या थरारामध्ये 40+ हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व 5 अध्यक्ष महोदय सचिनजी गोलीमिळे इथे आपण पाहतोय आणि त्यांच्या समोर आधारस्तंभ गोपीनाथ शेठ मोकल यांच्या माध्यमातून उभी राहिलेली स्पर्धा, आयोजन, नियोजन, कटिबद्धता या स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळतोय. नारायणजी म्हात्रे यांचा नाम उल्लेख करेल कारण त्यांची देखील मेहनत प्रचंड आहे. रवी रसाल असतील, म्हात्रे असतील, या सर्वांची मेहनत मात्र प्रचंड आहे. सर्व खेळाडूंची मेहनत मात्र इथे प्रचंड आहे आणि त्या माध्यमातून उभी राहिलेली स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय आज पहिल्या दिवसामध्ये थोड्या वेळामध्ये पूर्ण विराम लागेल. दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी अगदीच 26 जानेवारी इथे भारताचा आपण पाहतोय 26 जानेवारी हा दिवस साजरा केला जाईल आणि इथे अंतिम दिवस देखील आपल्या या स्पर्धेचा साजरा केला जाईल. मेगा फायनल अंतिम दिवस असणार आहे. शेंडू इथे राहिलेत 18, धाबा पाहिजे 41. हितपर्यंत जो आहे की सदस्य 11 हनुमाडा. दोन संघांमध्ये ही रणधुमाळी आपण पाहतोय. अगदी हमरी तुमरीची लढाई इथे पाहतोय. एक काळ असा होता की गावासाठी खेळले, पण आज मात्र व्यावसायिक क्रिकेट, फ्रँचायझी क्रिकेट आज या फ्रँचायझीसाठी खेळत असताना पाहतोय. हितपर्यंत जो आहे बल्लालजी पाटील ऑन मार्क असतील, गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम कलवेचा जलद गतीचा गोलंदाज. तेवढाच आपण पाहतो ऑन स्क्रीन डीप विकेटच्या रिजन मध्ये नारायण सर असतील, डीप स्कोरलेक्स मध्ये आमचे अर्थात दिनेशजी पाटील डाब्याचे. मोठा फटका या टाइमला हनुमान नाईकच्या बॅट मधून बॅट फिरवली, चेंडूने दिशा पकडली, चेंडू मात्र दन 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 करत डीप मिड बॉर्डर लाईनच्या वरून जातोय 6 धावसंख्येसाठी. मात्र 1735 गरज आहे. हनुमान नाईक यांची खेळी म्हटली ना की त्यांच्या जर तुम्ही रडार मध्ये द्याल ना तर परफेक्ट कार्यक्रम करण्याचं अर्थात त्यांनी ठरवलंय आणि असं ठरवत असताना 2 षटकार मोठे पाहिले हनुमानजी नाईक यांच्या बॅट मधून. एक लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरून, एक डीप मिड बॅकेट बॉर्डर लाईनच्या वरून. हाफ टॅकलचा चेंडू पुन्हा एकदा उचललाय कव्हरच्या डोक्यावरून डिफेक्सच्या कव्हरच्या दिशेनं. आता मात्र थांबणार नाही. हाताला झटका, पायाला चटका देणार हा चौकार. दिशेनं एक धाव घेतली, दुसरी धाव देखील अर्जित केली आहे. हनुमान नाईक मात्र आता बरसलेत. आज मात्र स्टेटस काय कमी होणार नाही, स्टेटसची संख्या वाढणार हनुमानजी नाईक यांच्या, कारण आज मात्र तुफानी फलंदाजी केली गेलेली आहे. आज चर्चा असणार कळवे गावामध्ये हनुमानजी नाईक या नावाची. अगदी रंगात आलाय, ढंगात आलाय खेळाडू हनुमान नाईक बॅट फ्रॉम कलवे. हाफ ट्रॅकरचा चेंडू आपल्याला मात्र बॅटची कडा घेतोय, आतली कडा घेऊन चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. सुटकेचा श्वास सोडलाय सतीश पाटील यानं, कारण जी भूमिका सतीश पाटील याला बजवायची होती, आता रोल त्याला करायचा होता, तो रोल मात्र हनुमानजी नाईक यानं केला. आता थोडा धावा आणि चेंडू मधलं अंतर कमी कमी होत चाललंय. आता मात्र सध्याचं समीकरण पाहतो 32 धावा धावपटलावर असेल. 2 विकेटच्या मोबदल्यात सदस्य 11 हनुमान पाडा संघ. गोलंदाजी ट्रॅकवर बल्लाल पाटील मॅन फ्रॉम कलवे.
याला मोठा फटका, यावेळेला मात्र स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पंबाळ होतोय. तत्पूर्वी 2 धावसंख्या अर्जित करताना दोन्ही खेळाडूंना इथे पाहायला मिळतोय. सतीश पाटील याला जर ऑप्शनच्या बाहेर चेंडू द्यायला तर तो दिवसभर तिथे फटकेबाजी करू शकतोय, कारण तो एक बलाढ्य बाजू आहे, त्याची एक जमेची बाजू आहे. त्या बाजूमध्ये टाकायला तर तुमचा परफेक्ट कार्यक्रम करण्याची भूमिका तो घेऊ शकतोय. इथे मात्र इक्वेशन बदललंय. आता मात्र 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथून आणि धावा पाहिजे 26. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं डीप पॉइंटच्या दिशेनं वळण घेतो चेंडू, चेंडू जाईल सीमा रेषा पार. अप्रतिम फटका, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडू दिली सीमा रेषेला भेट. हवाय चमकार. अभिमानाची सन्मानाची 40+50+ ला एकीची स्पर्धा हमरापूर विभाग 40+ प्रीमियर लीग 2025 चा थरार. अगदी चीर शांतता, कारण ज्या पद्धतीने असं वाटत होतं ही तर जुहे एक हाती सत्ता गाजवेल, प्रतिस्पर्धी संघाला इथून मात्र हरवेल, पराभूत करेल वाटत असताना इथे हनुमानजी नाईक हे बरसले गेले, रंगात आले, ढंगात आले आणि इथून मात्र दाखवलं की आज माझ्यामध्ये असलेली क्षमता, माझ्या भाऊमध्ये असलेली क्षमता पूर्णपणे बॅटमध्ये आणि बॅटली क्षमता पूर्णपणे चेंडूमध्ये. आणि चेंडू पाहायला मिळाला आपल्याला डीप मिडविकेटच्या दिशेनं, डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः संघ मालक इथे मात्र असतील रवींद्र रसाल. याला मोठा फटका बॅकफुटला गेला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल, झेल संपला जाईल खेळ. हनुमान नाईक यांच्या खेळीला पूर्ण विराम लागेल. महत्वाचा ब्रेक थ्रू जे पाहिजे होतं ते रवींद्र रसाल याने त्यांच्या टीमला दिलं. इथून येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता, म्हणजे 12च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा पाहिजे. कोण जिंकणार कोण हरणार येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. ऐकूया पुन्हा एकदा डीजेचं गोड मधुर. फटका शॉट, इथे मात्र गलीमध्ये चेंडू पकडला जाईल. अगदी आमच्या झोयाचे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, त्याने चेंडू पकडला. विनोदजी मोकल क्षेत्ररक्षकाच्या. हनुमानजी नाईक बॅड लक. मला असं वाटलं की मॅच जिंकून तुम्ही मैदानाच्या बाहेर याल. अगदी आपण होते बराच काल म्यानामध्ये असलेली तलवार, आज मात्र ती तलवार बरसली गेली, छाटले गेले पंख प्रतिस्पर्धी संघाचे. अप्रतिम चौकार षटकार इथे आपण पाहिले. आता मात्र धावा आणि चेंडू मधलं समीकरण बदललंय, कॅल्क्युलेशन बदललंय, मॅट्रिक्स बदललाय, इंटिग्रेशन बदललंय, डेरिव्हेटिव्ह बदललाय. चेंडू असतील शिल्लक 10 आणि धावा पाहिजे 21.
अप्रतिम इथे कार्पेटला मात्र आग लावत चेंडू इथे लॉंग ऑफच्या दिशेनं धावपड धडपड ही मात्र फक्त जिंकण्यासाठी आहे. 10 चेंडू 21 पाहिजे असताना आलेला संजीवने देणारा चौकार. इथून मात्र 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सुदर्शनजी पाटील यांच्या हृदयाचे ठोके वाढले असतील कारण अर्थातच आपण पाहतो संघ मालक आहे. इथे मात्र रवींद्र रसाळ स्वतः गोलंदाजी संघ मालक करतोय म्हणजे डबल हृदयाचे ठोके वाढत असतील. हृदयाचे ठोके वाढवणारा भिवया उंचावणारा दैदिप्यमान सामना. फुलटॉस चेंडू इथे मात्र विनोदजी लक फॅक्टर. मोठा चटका मोठा हदरा मैदानाच्या बाहेर. सतीश पाटील जे पाहिजे होतं बिग फिश इन द नेट या बल्ला मात्र सतीश पाटीलचा मात्र काटा काढलाय. मैदानाच्या बाहेर जाईल नवीन खेळाडू मैदानावर येईल तोपर्यंत ऐकूया आमचे डीजेचं सुमधुर. ज्या पद्धतीने रावे संघाचा दिनेश पाटील बरसला होता ना पहिल्या सत्रामध्ये त्या पद्धतीने मात्र हनुमान नाईक कल्ब्याचा बरसला होता. पण इथे मात्र धावसंख्येला मात्र कुठेतरी स्टॉप केलंय. अर्थातच रवींद्र रसाल यांच्या आक्रमक भेदक गोलंदाजीने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केल्यावर कशा पद्धतीने रिझल्ट्स मिळतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र रसाल यांची गोलंदाजी. कौतुक करावं लागेल. जो मॅचचा मोमेंटम मगाशी जो सदस्य लेवल हनुमान पाळाच्या संघाच्या वतीने होता तो मोमेंटम चेंज केला. इथपर्यंत जुहेच्या वतीने मोमेंटम शिफ्ट केला सध्याला. फुल टॉस चेंडू यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन होईल 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 का धाव की रनआउट होईल हा प्रश्नचिन्ह. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी केलेली आहे. न्यायपालिका इथे आमची आहे तिसरी आणि तिसरं न्यायपालिकेचं काम पाहण्यासाठी आमचे आयोजक मंडळी आहेत. त्यांच्या अचूक नजरेतून पाहिलं जाईल की रन आहे की अर्थात रनआउट आहे. 2 प्रश्नचिन्ह आहेत. त्या 2 प्रश्नामधून एकाचं उत्तर आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये मिळेल कारण तंत्रज्ञान वाढलंय आणि या तंत्रज्ञानाचा वापर आपण खरं तर 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय. जिथे 9 चेंडू आणि अर्थात 17ची गरज होती विकेट मिळाला. आता 8 चेंडू 17 या चेंडूवर काय होतोय त्याचं विवरण आपल्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच समजेल. दिनेश पाटील म्हणजे शिशुष संघाचा एक बलाढ्य खेळाडू. निलेश पाटील आणि दिनेश पाटील रमाकांत पाटील दिनेश पाटील ही सलामीची जोडी आउट आहे. विकेट आहे पंच. अर्थातच आपण पाहतो मैदानाच्या बाहेर यावं लागेल. आता समीकरण बदललंय कॅल्क्युलेशन बदललंय गणितांमध्ये बदल होत आहे. आता 7 चेंडू 17ची आवश्यकता आहे आणि 17 म्हटलं की खूप कठीण काम असतं आणि या 17वर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल ना आणि या 17वरती वर्चस्व गाजवायचं असेल तर येणाऱ्या 7 चेंडू मध्ये आपल्याला भीम पराक्रम करावा लागेल महापराक्रम करावा लागेल. कारण असं म्हणतात दुनिया झुकते झुकाने वाला चाहिए हे लक्षात ठेवा. 7 चेंडू 17ची आवश्यकता. आता मात्र इथून फलंदाजांना आपली भूमिका बजवावी लागेल कारण गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. ना तलवार के धार से ना गोलियों के बौछार से अनिल भाऊ ये डरते हैं ना सदस्य हनुमान पाड़ा की टीम ये रसाल भाऊ की गेंदबाजी से. मैं तो कहना चाहूंगा अप्रतिम भेदक मारा. इथे मोमेंटम शिफ्ट केलं गेलं. आमचे अनिल भाऊ आलेले आहेत 40+ लेजंड खेळाडू. मला वाटलं की संध्याकाळची सोय आहे काय शुद्ध शाकाहारी. चला तर मैदानाकडे घेऊन जाईल मस्ती होत राहील कारण मोमेंटम इथे शिफ्ट झालाय. प्रेक्षक खूप जोडले गेलेले आहेत तर मधीत मस्ती नको. आता मात्र इथे मस्तीत मस्ती आणि आपण पाहतोय क्रिकेटची मस्ती इथे पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. या बिल्ला मात्र मोठा फटका अर्थातच इथे मात्र झेल निसटतोय. इथे मात्र एकच पर्याय उडलाय फक्त डोक्याला हात लावायचा हा पर्याय मात्र आहे कारण इथे झेल होता. इथे मात्र काय होणार
हा आलाय चौकार. आता 6 चेंडू आणि धावा पाहिजे 13. हा मोमेंटम आता मात्र पुन्हा एकदा चेंज होतोय. कधी आपण पाहतोय हा मोमेंटम शिफ्ट होतोय सदस्य 11 हनुमानपाड्याच्या संघाच्या बाजूनं. कधी हा मोमेंटम हितवर्धक जोहे जसा सरडा रंग बदलवतो ना तसं क्रिकेट मात्र हा रंग बदलवतोय. 6 चेंडू आणि 13. रमेशजी पाटील मात्र आता उद्या आपल्याला दुसऱ्या स्पर्धेमध्ये दिसतील, कारण सध्या क्रिकेट एवढं वाढलंय. प्रचंड करोडोची उलाढाल या क्रिकेटवर केली जाते. आज मात्र ट्रॉफीवाल्यांची धन होतोय, चेंडूवाल्यांची धन होतोय, बुकेवाल्यांची धन, शॉलवाल्यांची धन, आमच्यासारख्या कॉमेंटेटरची धन होते. इथे आमच्या युट्यूबवाल्यांची धन. सगळ्यात पैसाच पैसा. अर्थात पैसा वाढलाय पण माणसं मात्र दुरावलीत. हा एक मोठा गंभीर विषय आहे. तर तो मात्र आता जवळ घ्यावा लागेल, कारण पैसा वाढलाय पण माणूस मात्र एकमेकांपासून दुरावलाय. 6 चेंडू आणि 13ची आवश्यकता. निर्णायक मॅच 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीगचा दैदिप्यमान 16. कोण हितवर्धक जोय की हनुमान पाडा? कोण कोणाला पावणार आणि कोण कोणाला इथे मात्र उद्ध्वस्त करणार? पाहूया ही निर्णायक मॅच. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येवर येऊन ठेपली. सध्या मैदानावर हालचाली इथे वाढतात, टीम मीटिंग वाढतात, कारण एकमेव कारण सध्याच्या घडीला 6 चेंडू 13. अद्याप मॅच दोन्ही पक्षांच्या वतीने आहे, दोन्ही संघाच्या वतीने आहे. अजून सांगू शकत नाही की मोमेंटम कुठे आहे, कारण हे सुरुवातीचे 2 चेंडू निश्चित ठरवतील. फेमस व्यक्तिमत्व आमच्या जोयाचे पॉलीबाई मात्र मैदानावर दिसत असताना. 6 चेंडू मैदानावर हालचालींचा वेळ येतोय. इथे मात्र लॉंग ऑन असेल, खाऊ कॉर्नर, डीप मिड विकेट असेल, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाजी मार्कवर रावी संघाचा. इथे मात्र मध्यम गती गोलंदाज कमलाकर मात्रे आणि स्ट्राईक एनला इथे मात्र रावे संघाचा अजय पाटील. विठ्ठल रकुमाई क्रिकेट क्लब रावे संघाकडून प्रचंड क्रिकेट खेळला गेला. तोच मात्र अजय पाटील भरोशाचा फलंदाज. अजय पाटील ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अर्थात संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम तांबडशेत. अजय पाटील याचा तडाखा, बेधक्का बेधक्का आणि आलाय चक्का. लगान 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 भाऊ, लगान पिक्चर. शहानिशा केली जाईल युट्यूब वर. आपण आता पाहतोय शहानिशा करतोय, युट्यूब वर पाहिलं जातंय. युट्यूब चेक केलाय, आपण पण करू शकताय. लाईन टच आहे, षटकार आहे, षटकार आहे, षटकार आहे. तुम्ही युट्यूब वर चेक करू शकताय. आपण आता जस्ट पाहिलं गेलेलं आहे. आपण स्वतः मोबाईलवर युट्यूब ओपन करा आणि आपण पाहू शकता क्लिअर फुटेज आहे की लाईन टच आहे. इथे 5 चेंडू आणि 7 ची आवश्यकता आहे. इथे मात्र निर्णायक मॅच आणि या निर्णायक मॅच मध्ये मात्र इथे आपण पाहतोय अजय पाटील. मी म्हटलं होतं की भरोसाचा प्लेअर आहे हा. विश्वास. खरं तर ज्यावेळेला ऑप्शन 16 झाला ना तेव्हा बरेच खेळाडू परिचयाचे नव्हते आणि त्यामध्ये दिनेश पाटील देखील आपण पाहतोय अगदी अदृश्य झाला. अजय पाटील हा देखील अदृश्य झाला होता बोलीमध्ये, पण मात्र आज बरसलेत. आज इथून तो खेळ करतील ना पुढच्या वर्षाचे पॉइंट मात्र त्यांचे वाढतील. दिगंबर दादा देखील पुढच्या वर्षी आपल्याला सहभाग होणार आहे. 5 चेंडू 7 ची आवश्यकता. यावेळेला मात्र डॉट बॉल, डॉट बॉल. निर्णायक मॅच. 4 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. पहिला चेंडू, दुसरा चेंडू, पाहता पाहता शिल्लक राहिले 4 चेंडू. 4 चेंडू आणि गरज आहे 7 धावसंख्येची. अजय पाटील भरोश्याचा फलंदाज आणि तेवढाच भरोश्याचा गोलंदाज देखील आहे. दोन्ही देखील एकच संघाकडून क्रिकेट खेळतात. एकीकडे कमलाकरजी पाटील चांगला गोलंदाज, एकीकडे अजय पाटील चांगला फलंदाज. पण आता जे चांगला शब्द आहे तो कोण फायदा घेतो, गोलंदाज की फलंदाज? पाहूया.
या अक्रॉस द बॅट चेंडू केला, चेंडू मात्र इथे सीमारेषा लगत आणवला जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बल्लाल पाटील यांचं कौतुक करेल, काय अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत आहेत, अगदी धावत पळत आले, डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू अडवला. आता धावा आणि चेंडू मधलं अंतर कमी होईल. 3 चेंडू आणि 5ची आवश्यकता. अजय पाटील रामेश संघाचा खेळाडू स्ट्रायकरवर, नॉन स्ट्राईकला संदीप पाटील सर तांबडशेत संघाचे खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवर कमलाकरजी पाटील रामेश संघाचा खेळाडू. मॅच जिंकवली अजय पाटील यानं, तर अर्थात सुदर्शनजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. इथे निर्धाव चेंडूची सांगता, 2 चेंडू 5 धाव संख्येची आवश्यकता. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच मी तर म्हणेल. शेवटची मॅच आणि हुंकारी दिली जाते इथे. 2 चेंडू 5 धाव संख्येची आवश्यकता. याला फसवलाय. टप्प्यावरती गोलंदाजी, टप्प्यावरती गोलंदाजी. 1 चेंडू 5 धाव संख्येची आवश्यकता. 25,000 बोली लावली गेली, त्यामधून टीकाला सामोरे जावं लागलं. टीकास्त्र झालं हितवर्धक जोई संघावर. त्या टीकांचं प्रत्युत्तर या विजयाने दिलं जाईल का, की प्रतिस्पर्धी संघ जिंकेल? अर्थात अजय पाटील 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल का, कारण सुदर्शनजी पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. सामना आवडला असेल, जोरदार टाळ्या होत्या. 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. एक चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या सामन्याचा निर्णय आहे. 1 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. म्हटलं 25,000 एक प्लेअर घेतला त्यांच्या संघामध्ये. बरंचसं टीकास्त्र झालं, त्या टीकास्त्राला प्रत्युत्तर दिलं जाईल का, की एकीकडे सदस्य 11 हनुमानपाडा सतीशभाई पाटील फटप्ला संस्थापक अध्यक्ष, की सुदर्शनजी पाटील यांचा संघ जिंकणार? कोण जिंकणार? 1 चेंडू 4 धाबा. मैदानावर हलचालीला वेग येतोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यावेळेला मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफ, खाऊ कॉर्नर, डीप विकेट. नारायण सरांचा तवा तापलाय, अगदी त्या तव्यावर पटकन अंडा टाकला, पटकन फ्राय होऊन जाईल एवढा तवा गरम झाला. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अप्रतिम मॅच, महत्वाची मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आली. 1 चेंडू 4 धाबा. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल. अजय पाटील, मोमेंटम काय होतोय? यावेळेला मात्र अक्रॉस द फटका केला, 1 धाव आली. आता मात्र इथे मात्र 2 धावा घेतल्यात आणि ते मात्र संघ जिंकला. हितवर्धक जो आहे नारायण सरांवर 25,000 पॉइंट लावलेला विश्वास आज सार्थक ठरवला. बऱ्याच संघांनी त्यांच्यावर टीका केली, त्या टीकेला मात्र इथं प्रत्युत्तर दिलं हितवर्धक जो आहे संघानं. नितीनजी मोगल सरांना काकांना टेन्शन आलं असं आमचे लागे दादा बोलत आहेत. चला तर दोन्ही संघाला शुभेच्छा. आजचा दिवस संपला असं आयोजकांच्या वतीने आम्ही जाहीर करतोय आणि आम्ही देखील आज